तुझ्याबरोबर तर आमचा संवाद चालूच होता, अखंड बोलत होतो, पण त्या प्रसंगानुसार मी तुझा परिचय ठेवलेला होता. जसा जसा प्रसंग आला तसा तसा त्या प्रसंगात मी तुला अर्जुनाला पुष्कळ मदत करून दिली. सुभद्रेला पळवून लावण्याच्या कामात भगवंतानीच मदत केली. त्याच्या वेळेला मित्र, तो माझा काय मित्र, जरी मी एवढा नातनंतर झाला असेल तरी आधीचा मित्र, म्हणूनच त्यांनी माझं काम केलेलं आहे एवढं. म्हणजे असं तर त्याच्यात या मित्रत्वाची ओळख का, हा देवादिदेव आहे, हा पळवून लावायना म्हणजे सुभद्रेला पळवून त्याच्याबरोबर लावण्याच्या मदतीच्या कामी आलेला आहे. तो देवादिदेव आला का मित्र आला? मित्र म्हणून आला, देव नाही. आणि ओळखतही नव्हता, अजाणता, त्या काही ओळखत नव्हता तो हा कोण आहे. पांडवांचा येणार आहे पुढे ओवी चाललेली तशी. ज्या वेळेला मदतनीस म्हणून पुढं आलेला आहे त्यावेळेला सुद्धा काय असतं आहे, जी माणसं मदत करतात तर मदत करताना फार धोरणिक असतात. म्हणजे पुढच्या फार लांबच्या टप्प्यात विचार करून या माणसाचा कुठे वापर करता येईल. विशेष करून राजकीय लोक असतात ना, तर भलतेच चतुर असतात. म्हणजे याचा वापर कोणत्या ठिकाणी कसा करता येईल याचं चांगलं ज्ञान त्यांना असतं, म्हणूनच ते मदत करतात. चतुर असतात ते त्याच्यामध्ये. असं सहज मदत केली बाण एवढी गोरगरिबाची दया आहे असं नाही राहत. ते ऐन वेळेला तिथं बरोबर लक्षात राहतात. आधी लाडक्या करायच्या आणि मग त्यांच्याकडे मागायचं. तर असाही भाग आहे. तर त्या देवाचा महिमा भगवंताचा अर्जुनाला नाही कळाला. तो म्हणतो अजाणता महिमाणम, तुझा महिमा काय सांगावं हे देवा, मला तर काही कळालं नाही. माझ्याकडून प्रमादाने पुष्कळ चुका झाल्या. आत्ताशी कळायला लागलं की आपल्याकडून प्रमादसुद्धा कळायला तेवढी एक बुद्धी व्हावी लागते, नाही तर त्यालाही तो प्रमाद म्हणत नाही. प्रमादाने चुकून का व्हायना झाल्या, आपल्याकडून चुका काही झाल्या याच्यासाठी सुद्धा एक बुद्धी तयार व्हावी लागते. नाही तर बहुतेक प्रमादसुद्धा लोक मानत नाहीत. आमच्याकडून काय चुकलं देवा, तर जोपर्यंत असा म्हणत राहील माझ्याकडून काय चुकलं देवा, तोपर्यंत समजून घ्यायचं त्याला काय ते कळालेलंच नाही. आणि कळालेलं नाही म्हणून मग तो काय माघार घेत नाही. तर आपलं काय माघार घ्यायचं कारण आहे, आपल्याकडून काय चुकतच नाही. आपल्याकडून काय चुकत नाही हे कळतच नाही. अर्जुनाला सुद्धा कळालं नाही, पण आत्ता मात्र कळालं. कारण त्याच्या नजरेच्या टप्प्यात ज्या वेळेला विश्वरूप आलं आणि त्याच्यानंतर त्याने त्या पाहिलं त्याच्याकडे की हाच विश्वास आहे, याच्यावर विश्व टिकलेलं आहे सगळं. याने जर आत्ता घास खायचा म्हणला तरी एका सेकंदात या विश्वाचा घास होतो आहे आणि हाच विश्वाला जीवनही देतो आहे. म्हणजे सगळ्यांचंच जीवन याच्यावरच अवलंबून आहे. अर्जुनाचं अवलंबून आहे असं नाही, दुर्योधनाला सुद्धा यानेच टिकवलेलं आहे. कौरवांना याचाच आधार आहे. जे जे काही झालेलं आहे त्या ठिकाणी उत्पत्ती, तर त्या सगळी उत्पत्ती ही त्याच्यापासूनच झालेली आहे, मग ती चांगली असो किंवा वाईट पदार्थ असोत. आणि असं अर्जुनाने पाहिलं. पण त्यावेळेला त्याला प्रमादात माझ्याकडून काय चुका झाल्या हे आठवत आहेत. आणि म्हणून या श्लोकामधून विषय आला की प्रमादाने म्हणा, हसत खेळत का म्हणा, म्हणजे प्रेमाने का व्हायना, विनोदात थट्टा मस्करी होतेच ना, आणि त्याच्यामध्ये का व्हायना, पण चुका मात्र. कारण याची काय हा थट्टा करण्यासारखा आहे का, याची काय चेष्टा करावी का, पण न कळाल्यामुळं प्रेमाने का व्हायना, प्रणयेनं म्हणजे प्रेमाने. आणि माझ्याकडून काय झालेलं आहे, थट्टा झाली परी ऐसिया तू ते स्वामी, काहीच नेनो जे आम्ही म्हणून सोयरे संबंधी धर्मे रहाटलो तुझसी. आम्ही तुझ्याबरोबर सोयरे संबंधाने जे राहटलो म्हणजे व्यवहार केला, तर त्याला कारण नेनोजी, तुला आम्ही काय ओळखलं नाही. थोर वाऊर झाले, आमच्याकडून काय झाला, हो फारच वाईट गोष्ट घडली. यालाच पश्चाताप असं म्हणतात. अमृते संमार्जन म्या केले, अमृताचा सडा टाकला. अमृताचा वापर सडा टाकायला केला. वारिके घेऊन दिधले कामधेनू, ते कामधेनू दिली आणि शेंगरू घेतलं. परसाचा खडवाची जोडला, म्हणजे परसाचा खडक म्हणून वापर करून त्याला फोडून गांडोरा घातला. गाडोरा आहे मला वाटतं तो, माझ्याकडून उच्चार होता ना तो सांग.
तर त्याच्यात भर घातली असा त्याचा अर्थ आहे. गाडोरा घातला कशामध्ये? पायामध्ये. कशाचा? परीस तोडला आणि पाया भरणी केली. कल्पतरू तोडून केला कूप शेता, कारण शेताला कंपाऊंड करायचं होतं खूप म्हणजे, आणि त्या कंपाऊंड करण्यामध्ये झाडच काय नव्हतं. मग शेवटी आम्ही काय तोडला? कल्पतरूच तोडला आणि कल्पतरू तोडून शेताला कुंपण घातलं. तर एवढी आमची बुद्धी भारी. याचा विषय सगळा झालेला आहे, त्यामुळे आत्ता काही सांगत नाही. चिंतामणी खाणी लागली परी नोळखेची म्हणून आभेरली, तैशी तुझी जवळीक धाडली सांगातीपणे. चिंतामणीची खाण लागली, जो चिंता हरण करतो, परी नोळखेची, पण त्याची काय ओळख पटली, ओळख झाली नाही, म्हणून आभेरली. आभेरली म्हणजे सोडून दिली, टाकून दिली. त्याचा म्हणजे सोडूनच दिली, ती व्यर्थत्व म्हणून मानून त्याला टाकून दिलं. तैशी तुझी जवळीक धाडली सांगातीपणी. मित्रत्वाचं नातं सांगाती म्हणजे मित्र. तुझी जवळीक धाडली, काय आमचा मित्र तर आहे, आणि मित्र म्हणूनच त्याचं काय केला? जवळीक होती ती व्यर्थ घालवून टाकली, त्यांनी तोडून टाकली अर्जुनाने. तो म्हणतो कारण एका संबंधाने तेवढाच विषय पुढे येत असतो. एखाद्या व्यक्तीचा तो संबंध जर असेल तर त्या संबंधानेच हे आमचे काका आहेत, तर मग संबंध काकाचा झाल्याबरोबर ती काका संबंधानेच सगळे व्यवहार घडतात. म्हणजे त्या संबंधाला मर्यादित कोणी केलं? काकाच्या नात्याने त्याला काय केलेलं असतं? मर्यादित केलेलं असतं. तसं मित्रत्व जरी म्हटलं तरी मित्रत्वाच्या संबंधाने मर्यादित केलं, आणि मित्रत्वाच्या संबंधाने मर्यादित केल्यामुळे हा विश्वाचा जनित आहे हे कळालं नाही. म्हणजे एका संबंधाने बाकीचे संबंध गुंडाळले जातात, कारण तो संबंध बलवान असतो तिथं. म्हणून ज्या व्यक्तीबरोबर जे संबंध चालू होतात तर त्या संबंधाने इतर संबंध समोर येत नाहीत, कारण तो संबंध बलवान असतो. त्याच्यामध्ये तसाच भाग आहे. एखादे संतही असतील आणि ते संत तुमचे मेहुणे असतील, तर त्या मेहुण्यांना त्यांना तो काय मानणार आहे? संत काय मानणार, कारण ते आमचे मेहुणे आहेत असे. ते बाकीचे किती का साधू म्हणा, संत म्हणा, तो त्याला तो दिसणार नाही तो संबंध. आणि त्या संबंधाला मर्यादित कोणी केलेलं असतं? त्या मेहुण्याच्या संबंधाने मर्यादित केलेलं असतं. हां 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 मेवणे त्याच्यामुळेच मर्यादित केलं त्यांनी. हे काय साधू नाही, आमचे मेवणे असं. हां, तर त्याच्यामुळे साधू म्हणणारच नाहीत ते. तर तेव्हा त्यांचा आता विषय त्यांचा भिन्न भिन्न आहे, पण आपल्याला फक्त आपला दृष्टांतच घ्यायचा आणि एवढाच चघळायचा आहे, पाहायचं आहे त्याच्याकडे. पण हे बसतं त्याला, कारण त्यांच्यात त्या एक संबंध जर असतो ना, तो संबंध एखादी पत्नी ब्रह्मव्यक्ती आहे तरी तो पुरुष तिच्याकडे ब्रह्मव्यक्ती म्हणून पाहणार नाही, तर ही माझी पत्नी आहे या मर्यादेत जाईल. किंवा पुरुष ब्रह्मव्यक्ता असला तरी ती पाहायला कठीण आहे, ठीक आहे. हा ब्रह्मव्यक्ता नाही, ती आमचा पतिराज आहे आणि यांना जास्त भाकरी खायला लागतात असं म्हणणार ते. म्हणजे तिला ते जे दिसेल ते त्याच्यावर अवलंबून दिसेल. ते हे काय विद्वान आहेत आणि पंडित आहेत, हे म्हटले तुम्हाला तर काय कळतसुद्धा नाही. जगात पंडित असा नका बोलताना काय म्हणणार ते, तुम्हाला तर काहीच कळत नाही बा. ते म्हटलं ठीक आहे बा, आपल्याला कुठं कळतं नाही तरी. हां, या मागंही म्हटलं होतं की जो मोठा असतो ना तो नम्र असतो, आणि जो छोटा असतो ना तो अधिक त्याची वृत्ती जी असते त्याशी कडकपणा असतो, त्याच्यामध्ये नम्रता नसतो त्याच्यामध्ये. तर मग तो अशा पद्धतीने राहत असतो, वागत असतो. तर तेव्हा अहंकारी असतो म्हणा, किंवा नम्राच्या विरोधी ताठरपणा, त्याच्या अंगात अधिक ताठरपणा असतो. आणि असणं बरोबर आहे, कारण हेच लक्षण आहे त्याचं अज्ञानी जीवाचं. हे आजीचे पाहे पा रोकडे. आजचंच बघून घ्या ना, आजचाच आलेला प्रसंग. आजीचे रोकडे पाहे म्हणजे आजचाच बघा ना. अर्जुन म्हणतो कवड झुंज हे केवढे. आता कुठे सध्या दोघंवी रणांगणामध्ये, हां, कुरुक्षेत्रावरती येतं. आणि हे आजचंच बघा ना, रोकडं उदाहरण घ्या ना. कोणतं? कुरुक्षेत्रावर. आम्ही याचा वापर काय करू राहिलो आहे? सारथी.
आमच्या रथावरती बसवून घेतला ह्याला आणि ह्याचा आम्ही वापर करू राहिलो. याचा वापर का हो, तो स्वार्थी झाला नसता तर महाभारताचं युद्ध हे वेगळ्या गतीला गेलं असतं का नाही? म्हणजे कौरवांनी जिंकलं असतं का नाही तो जर स्वार्थी झाला नसता तर? हां, तर 100% नाही जिंकलं नसतं. कारण तो स्वार्थी झाला काय आणि घरी बसून असला काय आणि आणखीन कुठं असला काय, तो व्यापक आहे. त्याचा आम्ही वापर करून घेतला. त्या समजा सारथी नसता झाला तर त्याने अर्जुनाला वाचवलं नसतं का? तो कुठं असं प्रत्येक युद्धात सारथी होऊन आलेला आहे. म्हणजे सारथी झाला आणि म्हणूनच वाचवला असं काही नाही. कारण तो तर व्यापक आहे, विश्वव्यापक आहे. विश्व त्याच्यावरच टिकलेलं आहे, स्थिर आहे. त्यानेच धर्म वाढवलेला आहे आणि धर्माचं रक्षण तोच करतो. आणि मग कसा करेल म्हटलं, तिथे रणांगणावर प्रत्यक्ष उभा राहून करेल याची आवश्यकता नाही. त्याने कुठलाही पुतळा उभा केला असता तरी त्या पुतळ्याने ते काम केलं असतं. त्याच्या जाग्यावर सारथीपणाचा एखादा पुतळा मी काही येणार नाही, पण मी असं करतो, माझ्यावर प्रेम करणारा एक भक्त आहे, त्याला मी तुला सारथी करून टाकतो. का हो, त्याच्यात तो नाही का? हां, म्हणून असं काही नाही की तो सारथी झाला म्हणूनच त्याने हे केलं. पण याच्यात एक भाग असा आहे, अंतर्गत भाग असा आहे की युगानुयुग भक्त हे ते प्रेम करत असतात. युगानुयुग भक्त प्रेम करत असतात आणि त्यांच्या त्या प्रेमाला अनुसरून याला काय करावं लागतो? जन्म घ्यावा लागतो. म्हणून याच्या अवतार कार्यामध्ये सुद्धा हा भाग समाविष्ट आहे की याने अवतार तरी का घेतला? तर भक्तांना प्रेम देण्याच्या दृष्टिकोनातून याने काय केलेला असतो? अवतार घेतलेला असतो. आणि मग म्हणून मग त्याला प्रत्यक्ष तिथंच का झाला? तर असं आहे ना, अप्रत्यक्षपणेही तो काम करतो, पण ज्या वेळेला अतिप्रेमाचा विषय तयार होतो त्यावेळेला तो प्रत्यक्षच राहतो तिथे. कारण त्याला ते करण्यामध्ये आनंद वाटतो. प्रत्यक्ष जसा मी तुम्हाला कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तींचा वापर असतो त्याच्याकडून, परंतु तरीसुद्धा स्वतःच करण्यामध्ये आनंद हे मला सांगायचं आहे त्याला. अर्जुनाची घोडी धुण्यासाठी माणसं नसते अपॉइंट केली का दुसरी? तर त्यानेच का करावं? तर त्याने जे ऋण निर्माण करून ठेवलेलं आहे ते ऋण नोकर चाकर लावून फेडणं हे त्याला आवडत नाही. म्हणून तो स्वतःच सहभागी होतो त्याच्यात. तोर प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी तो स्वतःच उपस्थित झाला. नाहीतर मग हस्ते करायला काय अडचण आहे? स्वतः एवढा मोठा जगाचा नायक आहे, त्याच्याकडे काय माणसं कमी आहेत का? रोजंदारीने भेटत नाहीत का? भेटतात, पण तरीसुद्धा तो तिथं. मग म्हणून तिथं तो सारथी होऊन उभा राहिला, अर्जुनाच्या बरोबर राहिला. तर याला कारणीभूत आहे ते ऋणयपण देखोनी अंगी आपुल्या उत्तीर्णत्वा लागी. असं आता पुढचं नाही घ्यायचं. तर तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्या ऋणातून तो स्वतः अवतार धारण करतो आणि सारथीपणाला म्हणून उभा राहिला. आणि एरवी नसता बी तो सारथी तरी काय धर्मयुद्ध जिंकलं नसतं का? म्हणून त्या इथे ओवी जी आलेली त्या ही ओवी आली बरं का. आपण आत्तापर्यंत असा विचार केला की बा तो सारथी आहे म्हणूनच धर्मयुद्ध जिंकलं, म्हणून त्याने 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून काय झाला? पांडवांचा विजय झाला. पण म्हणून त्याच्यात केवळ तो तिथं बसला रथावर जाऊन आणि म्हणूनच वाचवलं असं नाही. कारण त्याच्या अखत्यारीतच अख्खं जग आहे ना. मग तो ईश तरी कसा म्हणायचा त्याला? जर काही ठिकाणी नियंत्रण करतो आणि काही ठिकाणी करत नाही तर त्याचं ईशतेवरती गदा आली. म्हणून तसा नसून तो फक्त मग आलाच का किंवा सारथीच का झाला? तर त्याचं एकमेव कारण प्रेम. त्या प्रेमाच्या दोरीमध्ये जाईल तिकडे जातो हरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. काय प्रमाणे आहे ना? प्रमाण आहे ना?
तर त्या प्रेमसूत्ररूपी दोरीमध्ये त्याला जिकडे नेईल तिकडे तो जातो, कारण एकच दोरी अशी आहे की ज्याच्यात देवाला खेचून आणता येतं. आणि अर्जुनाच्या प्रेमाने याला खेचून आणून कुठं बसवलेलं होतं? रथावर बसवलेलं होतं. तेव्हा हे आजीचेची पाहे रोकडे, माऊली म्हणतात हे रोकडं उदाहरण तुमच्यासमोर टाकतो. रोकडं म्हणजे चालू उदाहरण, समोर समोर. आणि दोन्ही पक्ष कौरव पांडवांच्या एकमेकाच्या विरोधात उभे येतं. आणि हा कुठं आला आहे रोकडा? तर हा आला नाही, याला आम्ही कुठं उभं केला आहे? सारथी म्हणून उभा आणलेला याला. तेव्हा कवडा झुंज हे केवढे. काय हे झुंज काय विशेष आहे का? हे हा खास उलगड आहे की हे कवड झुंज केवढ हे काय खरं आहे? हे काय युद्ध आहे का? कारण सगळं युद्ध कोण खेळतोय? हाच एकटाच नायक आहे याच्यातला. म्हणजे याच्या मनाप्रमाणे युद्ध चाललं आहे, कोणाच्याही मनाप्रमाणे चाललेलं नाही, कोणाच्याच मनाप्रमाणे चाललं नाही. कारण हे फक्त त्याच्याच मनाप्रमाणे चाललेलं आहे. आणि तो काय करतोय त्याच्यामध्ये आपली भूमिका. पांडवांना गर्व झाला म्हणजे होणं साहजिकच आहे. कारण विजय झाला की मनुष्य स्वतःच्या नावावर घेत असतो, पराभव झाल्यावर दुसऱ्याच्या नावावर खापर फोडत असतो. हा एक माणसांचा भाग आहे. जरी कोणी जरी असले मग नाही नाही आमच्यामुळंच झालं असं, आम्हीच असं. मग तिथं देव नाही आठवत, तिथं लगेच अहंकार आठवतो. तेव्हा पांडवांनाही गर्व धावणं साहजिकच होतं, पण त्यांचाही गर्व नामहरण केला देवाने. आता काय आहे तेव्हा? म्हणून अख्ख्या विश्वाला सांभाळणारा आणि धर्माच्या नजरेतून सांभाळणारा तो आहे. म्हणून कौरवांचा पराभव नक्कीच झाला होता. आता आपल्या नजरेतून फक्त एवढंच झालं होतं की आपण असं कळत समजत होतो किंवा तो असल्यामुळं त्याने 4 गोष्टी सांगितल्या आणि 4 गोष्टी सांगितल्यामुळे पांडवांचा विजय झाला. पण त्या 4 गोष्टी वास्तवात राबवायच्या कशा हे त्याचीच कला आहे ना, त्या राबवायच्या कशा. म्हणून तो अंतर्यामी साक्षी आहे. नसता जरी समजा तो तिथे उभा राहिला नसता तरी अंतर्यामी प्रेरक कोण आहे? तोच आहे. मग प्रेरणा देऊ शकतो ना कोणाला. समजा ज्या दिवशी भीष्माचार्य म्हटले मी दुसऱ्या दिवशी पांडवांना एकतर पांडव तरी राहतील नाहीतर मी तरी राहील, निष्पांडव पृथ्वी करून टाकील. मग त्यावेळेला याने कोणाला सांगितलं? द्रौपदीला सांगितलं, पांचालीला. तिला सांगितलं म्हटले तू असं कर, पहाटे 4ला बरोबर पूजा संपून ध्यान धारणेला बसतात. 4 वाजून किती मिनिटांनी त्यांची पूजा मोडणार आहे हे कोणाला माहिती आहे? आतला प्रेरक आहे का नाही तो. समजा त्यांनी त्या दिवशी पूजाच मोडली नसती तर मग काय झालं असतं? पण त्याला माहिती आहे की याची पूजा कुठं भंग करायची आहे? की 4 वाजून 27 मिनिटांनी भंग करायची. द्रौपदीला आत कधी पाठवायचं आहे? 4 वाजून 26 मिनिटांनी पाठवायचं आहे. म्हणजे शेवटच्या क्षणाला की ज्याच्यात त्यांना समाधीमध्ये अवस्थेत राहतील आणि बाहेरचा व्यवहार कळणार नाही, त्याची एक मध्य अवस्था आहे. कारण जर कळालंच ही तर लगेच आशीर्वाद बदलला जाऊ शकतो. जर किती सेकंदाच्या काही भागातला भाग आहे तो, सेकंदाच्या काही भागामध्ये हा प्रकार घडतो. आणि मग त्यांच्या चित्तात कोणाच्या? भीष्माचार्यांच्या त्या सौभाग्यवती भव हा आशीर्वाद बाहेर काढण्याची प्रेरणाचा कोण करत आहे? तोच आतमध्ये, तोच प्रेरणा करतो. तो नसला तिथं तरी तोच आहे. आणि द्रौपदीला असंही धाडलं असतं त्याने, कारण तिच्याही चित्ताचा प्रेरक तोच आहे. मग तिला सांगितलं असतं तो असं जा, पण असं जा हे तिला सांगितलं असतं तर तिचा अहंकार बलवान झाला असता. मी तुम्हा सगळ्या पांडवांना वाचवलं त्या दिवशी असं म्हटले असते, कारण मला कोणी सांगितलं होतं तेव्हा. असं आपण बोलतोय व्यवहारामध्ये, मला कोणी सांगितलं होतं तेव्हा, मी केलं, माझ्या मनाने केलं. पण तुझ्या मनाचा साक्षी कोण आहे? अंतर्यामी तो. हे आम्हाला कळतच नाही. म्हणून आम्ही अहंकार उत्पन्न करून जे केलेलं आहे ते आमच्या नावावर घेत असतो. म्हणजे असा
नेहमी सांगत असतो उदाहरण, मी पाठ सांगितला असं म्हटलं, मी तुम्हाला पाठ सांगितला आणि तुम्हाला पाठ सांगायला कोणी सांगितलं? तुमचा प्रेरक कोण आहे? तो प्रेरणा करतो, त्याच्या प्रेरणेने बाहेर पडतं, याचं आम्हाला विस्मरण होतं आणि आम्ही करतो. आणि लौकिकामध्ये तर आहेच आहे, लौकिकातले लोक तर मानतच नाहीत, त्याचा विषयच नाही ठेवला त्यांनी. लौकिकातल्या लोकांनी आपण हे केलं नाही तर हे करता आलं असतं का? माझ्याजवळ रुपया नव्हता, एवढं उभं केलं, कष्ट करून उभं केलं, त्याचा प्रेरक आहे ते विसरले ते, आणि आम्हीच स्वतः करते आहोत असं मानलं. आणि पापपुण्य अंगी घेतले जडोनी, वर्मनेने मूर्खनेने वर्म. हां बरोबर आहे ना, पापपुण्य अंगी घेतले, हां घेऊन या छंद माझे पापपुण्य, बरोबर आहे, पापपुण्य अंगी घेतले जडोनी. तेव्हा हे पापपुण्य जडोनी घेतले, मानवाने घेतलेलं आहे. आणि वास्तविक त्याचा जो वास्तव करता जो आहे तो भगवंतच आहे, तो प्रेरक आहे. त्यांनी प्रेरणा दिली नसती तर आम्ही कशाला काय केलं असतं. पण हे जीव विसरून गेले आणि स्वतः जडोनी पापपुण्य घेतलं. अर्जुन म्हणतो तसं पाहिलं तर हे आजीचेची पाहे पा रोकडे, आजचं रोख उदाहरण बघा. कवन झुंज हे केवढे काय हे झुंज म्हणजे युद्ध, हे काय मापाचं युद्ध आहे बरं हे. ते म्हणतं फारच किरकोळ आहे. आता महाभारत युद्ध किरकोळ आहे का हो? 17 अक्षयनी सैन्य त्या ठिकाणी नष्ट झालं, काय मोठं युद्ध आहे ते, एवढं मोठं युद्ध. पण आज त्याच्या दृष्टीने काय वाटायला लागलं? किरकोळ. आणि याच्यामध्ये याचा वापर करतोय आम्ही. या युद्धात याचा वापर केला नसता तरीही चालण्यासारखं आहे असं कळालं. हे तर परब्रह्म तू उघडे सारथी केलासी. तू कोण आहेस? परब्रह्म आहेस आणि तुला काय केलं? सारथी बनवला. एखादा मनुष्य IAS झालेला असावं, त्याला म्हणावं एवढं झाडून घे बरं. ते म्हणते बा ह्यांना झाडून घे, काय माहितीच नाही ना हा कोण आहे, हा एवढा मोठा अधिकारी बनला. सगळ्यात मोठी परीक्षा कोणती? गव्हर्नमेंटची तेवढीच आहे, IASची. आणि मग त्या 4th क्लास म्हणून यांना धरतात ना. झाडूवालेला किती क्लास? 4th क्लास आहे. आणि 1st क्लासमधले हे IAS ऑफिसर आहेत. आणि तो IAS झाल्यानंतर त्याला सांगितलं माहितीच नाही कोण आला, मग त्यांनी ते लगेच ऑर्डर दिली, कारण तो पहिल्यांदाच आला ना. इकडे एवढं झाडून घे बरं पाठदिशी, मग आपण पुढचं काय असेल ते विचारून. आता तो कशासाठी आला आहे, कोण आला आहे, काय विचारणं तरी आहे का? त्याला कामाला कशाला लावला? हे कशामुळं घडतं? महिमा कळाला नाही, माहीत नाही म्हणून त्याला झाडायला लावला. सज्जन असेल तर तो झाडूनसुद्धा घे, आणि घेतलंच. म्हणूनच तो देव आहे ना, तरीसुद्धा त्यांनी काय केले? त्याच्या उष्टावळ्या काढल्या, घोडे धुतले, ते म्हणतील ती कामं केली, असं आहे. तर या इथपर्यंत त्या अर्जुन झोपलेला होता, तर त्या द्रौपदीने त्याला उठवलं सुद्धा नाही, मांडीव तसा झोपला होता असा. घे पाणी घे. कोण? उघडे परब्रह्म. काय करतंय? डेऱ्यातलं पाणी पित आहे, हा ना. अर्जुन ज्या वेळेला झोपलेला होता आणि उद्धव आणि भगवंत आले, त्या उद्धवाचा गर्व हरण करायचा होता की बा हे नामधारक आमचे कसे आहेत. मग पा अर्जुन किती मोठा आहे, असा आहे. मग त्याला महिमा सांगायचा होता. उद्धव म्हटला हा कोणाच्या बी येड्यासारखं घरी जातो हा, आणि तिथं वाटेल ती कामं करतो हा. उद्धवाला कळालं होतं की हा काय आहे? देव आहे. पण मग तो गेला, तर उद्धवाला बरोबर घेऊन गेल्यावर ते या द्रौपदीच्या मांडीवर डोकं ठेवून हा झोपलेला होता. असं लांबून डोकावल्याबरोबर ते म्हटले अरे हा तर झोपलेला आहे, माझा भक्त झोपलेला आहे, त्याची झोप मोड व्हायला नाही पाहिजे. आणि द्रौपदीने बी केलंच, वडवड नाही करायची. पोरांना जशी दमदाटी करतात ना तसं बडबड नाही करायची. तो म्हटला काय नाही, मी नाही बोलणार काय. आणि उद्धवाला म्हटला गप्पच बरं का, आपले झोपलेले का केवढा मोठा हा, आणि काय त्याची अवस्था आहे. पण याचा उपयोग यांनी असा केला म्हणजे अजानता. आणि मग त्या म्हटले बस, तिने लगेच खुणवलं असं तिथली चटई घे, टाक खाली. कोणाला? कृष्ण. टाक खाली. त्याने लगेच चटई टाकली. केला ना IAS ऑफिसरचा झाट चापऱ्याची.
आणि असं टाकलं की ते बसलं असं निहा. बसल्यानंतर उद्धवाला म्हटलं असा, उद्धवाच्या मनात शंका सुरू झाल्या. वा रे वा, ते म्हणतो मोठा भक्त, मोठे सगळे भक्त ह्यांच्या घरी आले तर ह्यांच्या घरी अशी. त्या उद्धवाला पाणी प्यायचं होतं, त्याने असं पाहिलं. मग द्रौपदी म्हटली तिथला ते लोटा घे, लोट्यात तिथं पाणी आहे, ते पाणी घेऊन त्यांना द्या उद्धवाला. देवानी पाणी का घेतलं आणि कोणाला पाजलं? उद्धवाला. काय प्रेम असेल बरं याचं. नाहीतर ह्याला हसते परासते मग अशीच म्हटलं ना, दुसरं काम करता येतं, काय अडचण आहे तेव्हा. पण हा स्वतः अशा प्रकारे तयार झाला. आणि त्या उद्धवाची नंतर हे केलं की त्याच्या मनात जे शंका तयार झाल्या की हा सगळ्यात मोठा भक्त म्हणून घेतो, असं काय याच्याजवळ, या अर्जुनाकडं काय. त्यावेळेला ते लक्षात आलं. मग त्याने ते काय केलं, ते एक केस असा पडला होता, अर्जुनाचे केस लांब सडक होते आणि ते असा केस त्या उद्धवाच्या हाताला दिला. ते उद्धवाने असा पाहिला, पाहू नको म्हटलं, कानाला लाव. ते केस असा कानाला लावला. हे कृष्ण श्रीकृष्ण, हे श्रीकृष्ण, असा त्याच्यातनं काय येत होता, ध्वनी येत होता, श्रीकृष्णाचा नाम जप. आणि अर्जुनाच्या केसातून, जनाबाईच्या गोवऱ्यातून, तुकोबांच्या रजकणातून, पहा हे इतके मोठे भक्त आहेत म्हणून हा यांच्याबरोबर राहतो. आणि मग त्यावेळेला उद्धवाच्या लक्षात आलं की अरे बापरे, हा किती मोठा, हा जरी झोपलेला असला तरी याचं अखंड नामस्मरण, याचे केस राम कृष्ण कृष्ण म्हणतात, तर हा किती म्हणजे भगवत भक्त आहे मोठा. आणि एवढा मोठा भक्त आहे म्हणूनच हा एक परब्रह्म तू उघडे. जरी अर्जुन म्हणत असला तुला आम्ही सारथी केलं, तरी सारथी केलं नाही, सारथी झाला, सारथी झाला. असे नाही, सारथी झाला अर्जुनाचा. काय प्रमाण आहे ते, असे मधले आधले काय विचारले आणि तिथं प्रमाण काय आलेलं आहे, ते सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा, होय साचा अंकित. आता सांगा ना, दास्य करी दासाचे म्हटलं ना, होय राखे दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास सेवकाचा, होय साचा अंकित. पण तुकोबऱ्यांनी शब्द काय वापरला, सारथी झाला, सारथी केला. असं कोण म्हणतं, अर्जुन. अर्जुनाच्या अर्जुन म्हणतो मी केला ना त्याला. इथे शब्द कोणता आहे, सारथी केला. आणि तिथे शब्द कोणता आहे, सारथी झाला. काय फरक आहे केला आणि झाला, तर स्वतःहून बनला तो, याच्यामध्ये झाला. आणि इथं अर्जुनाने स्वतःकडे लावला आहे, म्हणतो मी केला, सारथी केला. झाला पद्मनाभ सेवारू, बरोबर आहे ना. तर त्या पद्मनाभ हा सेवारुनी होऊन म्हणजे स्वतः झाला आणि सेवा करायला लागला. त्याला कामाला लावता येत नाही हे पाहायला. पण कुणी असं जर म्हणत असेल किंवा त्याला कामाला लावता येण्यासारखं, तर तो स्वतःहून जर झाला तर म्हणून हे त्याचं कारण आहे आपलं काय प्रेम आहे याच्यावर अवलंबून. आपलं जर प्रेम खरोखरच त्याच्याकडे आहे ना, तर तुम्हाला त्याला बोलवायची गरज नाही. अजून तो काय करतो, पहिल्यांदा काय करतो, तुमचं प्रेम पाहतो, अंदाज घेतो. आणि सगळा अंदाज तर त्याच्याजवळच आहे. आपल्या प्रेमाची काय खोली आहे कोणती आता वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्याजवळ टेम्परेचर मापकच आहे तो प्रेमाचा. त्याच्यात बरोबर प्रेम किती अंशावर वाढलं हे लक्षात येतं आहे त्याला. आणि त्याला अनुसरून तो काय करत राहतो. मग पहिल्यांदा काय करतो, हसते पर हसते काम करायला सुरुवात करतो, असं बाहेरच्या बाहेर त्याला असं. नंतर तो रिद्ध्या सिद्ध्या देतो, कारण त्याही त्याच्या कामाच्या म्हणजे तो त्याला त्याच्यात गुंतला की तो तिकडे हिशोब मिटवून घेतो. हिशोब मिटला पाहिजे ना. हा भक्त प्रेम करतो तर ठीक आहे, काय अडचण नाही, करायचं तर करा. पण मग तुम्हाला तो सध्या काय करून देईल, तो त्याची कामं असे वैयक्तिक, लगेच त्याला अहंकार तयार होऊन जातो. देव आमची कामं करतो, देव आमची कामं करतो. हां, देवामुळे असं घडतं. ते नुसता नंतर पुढे जाऊन त्याच्या बोलला तरी प्रभाव व्हायला लागतो.
म्हणजे त्याच्या बोलण्याच्या प्रभावाने लोकांची कामं व्हायला लागतात. ते म्हटले का ते म्हटले काय हो तुमच्यावर खरीच देवाची कृपा आहे. हां देवानी कृपा टर्न केली कुठं त्या सिद्धींकडे लावली आणि सिद्धी ज्याच्या सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे. हे तया कोण पुसे म्हणजे लोक पुसे देव नाही पुसे. आज्ञापक हो माऊली म्हणतात तर त्याला ते वाणीचं साधना तिथं दिलेली तपाची साधना दिली. पण आपण प्रेमाची साधना सांगतोय आत्ता. तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या या भक्ताला नंतर असा अनुभव यायला लागतो की याने काही केलं. पण हेच लक्षात ठेवायचं की हा आपला हिशोब पूर्ण करायला लागला म्हणजे तो आपल्याला तिथपर्यंत नाही जाऊ देणार की तो स्थितीपर्यंत म्हणण्यापेक्षा आता इथला आपला विषय भक्तीचा आहे आणि प्रेमाचा हा विषय ज्ञानाकडे नाही घ्यायचा. तर इथं कुठं घेतला आपण भक्तीमध्ये घेतला. तर तो भक्तीमधली जी उत्कृष्ट अवस्था आहे ती साक्षात्काराची आहे. त्याच्या साक्षात्काराची ज्याला रिद्ध्यासिद्ध्या प्राप्त होतात आणि रिद्ध्यासिद्ध्याचा वापर ज्याने चालू केला की त्याला साक्षात्कार होत नाही. काय होणार नाही त्याला त्याचा सगुण साक्षात्कारात अडथळा आणला त्यांनी. म्हणूनच ते म्हणतात एका अभंगात तुकोबरायांनी म्हटलं रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता मोक्ष सायुज्यता वाट पाहे तयाती. त्याच्या पुढे दिलेलं आहे. तिथे तुकोबराय म्हणतात रिद्धी सिद्धी न पाचारिता. आम्ही काय बोलावल्या होत्या का रिद्धी सिद्ध्यांना की आमच्याकडे या म्हणून नाही. मग त्या न पाचारिता का आल्या तर त्या त्या धुंडीती हरिभक्ता म्हणजे हरिभक्तांच्या पुण्याचा क्षय करायचा आहे. त्याला साक्षात्काराकडे जाऊ द्यायचं नाही. मग तो एक प्रतिबंध टाकलेला आहे. आणि मग त्याच्यात त्या रिद्ध्यासिद्ध्या वास्तविक पाहता रिद्ध्यासिद्ध्यांना शोधाशोध करण्यायोग्य हरिभक्त व्हायला बी कठीण आहे. ती हरिभक्ती व्हायला बी कठीण आहे. ते म्हणेल मग असे तर रिद्ध्यासिद्ध्या आमच्यासुद्धा धुंडत असतील काय करायचे कारण आपली भक्तीच कुठं तेवढी. त्या भक्तीची तेवढी उत्कट अवस्था झाल्याच्या नंतर रिद्ध्यासिद्ध्या तिकडे फिरकायला लागतात. कारण त्यांना आज्ञा कोणाचा इशारा भगवंताचा. ते म्हणतात तो बघा बरं का आता थोडासा जास्तच पुढं चालला आहे म्हणजे तो माझ्या अधिक जवळ येत चालला आहे. मग यांनी त्याच्यामध्ये त्याची परीक्षा म्हणण्यापेक्षा हा कशासाठी माझ्यावर प्रेम करतो कारण त्याच्यात हेतुकता काय आहे ते मग त्या हेतुकतेचा विचार करण्यासाठी रिद्ध्यासिद्ध्या पुढे आल्या. आणि रिद्ध्यासिद्ध्यांना त्यांनी त्याच्यानंतरही हुसकावून लावलं आणि विचारच नाही केला. मग त्याने मोक्ष पुढं केला. कोणता मोक्ष मोक्ष सायुज्यता सायुज्य मोक्ष पुढे केला. आणि सायुज्य मोक्षालाही याने टाकून दिलं आम्हाला नको तुमचा मोक्ष. मग मोक्ष सुखा हाणू लाता तिथं झाल्यानंतर याचं अवतरण झालं. मग त्याचं अवतरण झालं. तेव्हा त्याच्यामध्ये त्याने हे टप्प्याटप्प्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला ती घोड्याची रेस पाहिली का तुम्ही. रेस कोर्स मैदानावर जा पुण्याच्या तुम्ही गेलते का नाही. त्या रेस कोर्स मैदानावरती नुसती पळवायची नाही. त्याला एक असा एक रेसमधला एक प्रकार असा आहे मला वाटतं ऑलिम्पिकमध्ये बी आहे ना ऑलिम्पिकला आहे त्याच्यात घोडे अशा मग तिथं 2 लाकडं लावलेली असतात. त्या 2 लाकडावरून त्याने काय करायची पहिल्यांदा एकच लाकूड लावलेलं असतं त्याच्यावरून उडी मारायची. पाहिले का नाही गेम कोणी. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर दुसऱ्या टप्प्यात 2 एकाच वेळेला उडी मारून न्यायची. नंतर एकाच वेळेला 3 लाकडं लावलेले असतात. त्या 3 म्हणजे त्या घोड्याची जंप काय झाली वाढली. आणि जर त्याच्यात नाही बसले तर त्याच्या पायाने ते लाकूड पडतं अशी व्यवस्था केलेली. म्हणजे तो 3 गेला. त्याच्यात उंच मग ती एकावर 1 लाकूड लावलेलं असतं त्याच्यावरून उडी उंची लांब आणि उंच. आणि मग एकाच वेळेला 2 लाकडं उंच लावलेले असतात त्याच्यावरून उडी. त्याच्या काय झाले परीक्षा झाल्या. अशाच परीक्षा हरिभक्ताच्या देव घेत असतो. दाखवल्या तर त्याला
भक्ताच्या काय परीक्षा आहेत? भक्ताची हीच परीक्षा आहे, कुठे पडतोय हा, कोणत्या टप्प्यामध्ये याची परीक्षा फेल होते. म्हणून केवळ आणि केवळ देवावर प्रेम करणारा हा याच्यात टिकून राहील. आणि नंतर त्याने जे दाखवलेली लालूच आहेत त्या रिद्ध्यासिद्ध्याच्या मार्गात राहणार. रिद्ध्यासिद्धी आल्यावर काय होईल म्हणजे लोकेशना वाढते. सगळ्यात मोठा भाग आहे हा. लोकेशना वाढणं, हा वृद्धी होणं, हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला टाकला की मग त्याच्यातून तो त्याच्यामध्येच फिरत राहिला की ते म्हणले बस झालं, आता ह्याचं काम संपलं. तो गेला तिकडे आणि त्याला त्याच्या हरिभक्तीचं फळ काय देऊन टाकलं? लोकांच्याकडून प्राप्त कीर्ती. बस लोकांच्याकडून कीर्ती प्राप्त झाली आणि त्याच्यात तो गुंतला. त्याच्यामध्ये त्याच्या जे काय निर्माण केलेले असेल पुण्य त्याचा क्षय झाला. म्हणून त्याच्यात ते प्रमाण एकदम बरोबर आहे की रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंदीती हरिभक्ता. आणि त्याच्यानंतर मोक्ष सायुज्यता, वाट पाहे. कशासाठी? याला आमच्याकडे घेऊ पण त्याच्याकडे जाऊन द्यायचं. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येती. बरोबर आहे. धन्य धन्य हरीचे दास. ते तेव्हा तुकोबराय म्हणतात अगदी त्या पद्धतीने या ओळीमध्ये असा विषय आला की अर्जुन म्हणतो मी याला, हे परब्रह्म आहे साक्षात, आणि याला कुठे बसवलं नेऊन? सारथी म्हणून बसवलं. हा माझ्याकडून फार मोठा अपराध झालेला आहे. आणि मग सारथी म्हणून बसवलं नसतं तर धर्मयुद्ध कसं जिंकलं असतं? तर तो म्हणतो कवण झुंज हे केवढे. त्याचं उत्तर काय आहे? कवण झुंज. हे काय युद्ध आहे का हो? हे युद्धच नाही आहे. हे काय युद्धाचं विशेष घेऊन बसले तुम्ही? कारण त्याच्या दृष्टीने हे युद्धच नाही. आणि मग तरीसुद्धा हा सारथी होण्याला कारण अर्जुनाचं प्रेम या ठिकाणी अतिउत्कट प्रेम दिसतं आहे. तेव्हा अर्जुनाची उंची किती मोठी असली पाहिजे लक्षात घेता आपल्याला या ओळीवरून. म्हणून हा सारथी, हा म्हणतो मी सारथी केला आणि तुकोबराय म्हणतात सारथी झाला. तर याच्यामधला हा भेद तुमच्यासमोर आणला. या कौरवांची या घरा शिष्टाई धाडीलासी दातारा. मीच त्याला काय केलं होतं? शिष्टाईसाठी कुणाला कुठं पाठवलं? कौरवांच्या घरी पाठवलं होतं. ते म्हटले आपल्यात चालाक, चॅप्टर, बोलणारा, हुशार असा माणूस पाहिजे ना. कारण शिष्टाई करण्यासाठी मनुष्य कसा पाहिजे? एकदम म्हणजे त्याच्यात त्या मुरब्बी असला पाहिजे. मग तर आपलेसुद्धा जे परराष्ट्रमंत्री असतात ना ज्याला काहीच येत नाही असे नाही ठेवले जात. म्हणजे कुठं सही करायची? त्याचा काय उपयोग आहे? त्याचा कुठं सही करायची? काय आहे, कसं आहे? चतुरपणा, चातुर्य ज्याला म्हणतात, हे चातुर्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणून तो जो कोणी असेल आहेत ना. अजित डोभाल काय पंतप्रधानांचे सल्लागार आहेत. अजित डोभाल माहिती का नाव? अजित डोभाल. तर ते म्हणजे अति क्लेवर आहेत, हुशार आहेत आणि राजनीतीज्ञ, ज्यांना राजनीतीतला सगळं करतं ते मुरब्बी असे राहतात. म्हणून योग्य सल्ला, कारण पंतप्रधानांना सल्ला जर चुकीचा गेला तर काय होईल? देशाचा. म्हणून तिथं तो व्यक्तीसुद्धा असे पाहूनच बसवलेले असतात आत्य अनुभव. आताचे जे पाठीमागचं युद्ध झालं त्याच्यामध्ये सहभाग कोणाचा होता? याच्यात जे सल्ला देत होते ना ते देत होते की काय करता येण्याचं सामान्य गोष्ट नाही बरं का. हे पाठीमागचं कोणतं ऑपरेशन सिंदूर, त्याच्यात ऑपरेशन सिंदूरला मागं बी ते सल्लेगार होतेच त्यातले. तर त्यांनी ते अतिशय युक्त सल्ला देणं, मग याला हुशार म्हणतात. आणि यांना शिष्टाई करण्यासाठीच पुढं पाठवलं जातं. म्हणून जे परराष्ट्र खातं असतं त्याच्यामध्ये हुशार लोक ठेवावी लागतात त्याला अनुसार. तशी तर सगळ्याच खात्यात हुशार लागतात. कुठलं जर खाली जर एखादं गेलं तर काय होईल बरं? तर त्याचा विकासच नाही होणार, डेव्हलपमेंट. आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे बरं का नितीन गडकरी. जर ते जर नसते ना तर आज आपल्या याची वाटच लागली असती. एवढे मोठे देशात रस्ते बनवलेले, पैसे कसे मिळवायचे, कसे काढायचे, हा ही एक कला आहे.
त्यांच्यामध्ये जन्मदिवसाची एक लेख आला होता ना, त्यावेळेस महाराष्ट्र सार्वजनिक मंत्री होते आणि अंबानीला ते वाटतं जात होतं बाळासाहेब ठाकरेची शिष्टाई करून. हो तर त्यांनी सांगितलं 36 कोटीत काम व्हायला पाहिजे, हा मला 20 कोटीतच व्हायला पाहिजे. त्यांनी ते नाकारलं आणि 20 कोटीतच काम करून दाखवलं. बरोबर. ते हे नाही हे आणि हेच लोक जे आहेत ना हे खास कामगार म्हणजे काम करून दाखवतात. आणि काय त्याच्यापासून त्यांना काय मिळवायचं आणखी काय नाही, देश सेवाच करायची. हां तो म्हटला ना त्या इलेक्शनच्या वेळेला मागं म्हटले होते कोणी, ते म्हणते तुम्हाला प्रचार काय करायचा, म्हणले मी प्रचार करणारच नाही. म्हटले मला काय कर निवडून द्यायचे असतील तर देतील, नाही तर नाही देतील. हे खास आहे बरं का. कारण आज म्हणजे त्या व्यक्तीची जी किंमत आहे ना ती आज देश सगळ्या लोकांना कळते ना समोर काय चाललेलं आहे. इतकं सुंदर काम करते. आता आज सगळे रस्ते बघाडत तुम्ही, एकच खातं आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे खातं कोणतं आहे, दळण, म्हणजे ते दळण वळणाचं. पण सगळ्या देश सुधरवून टाकला. काय मोठे इतके सगळे केले. आणि याला कारणीभूत ही असे म्हणून त्या व्यक्तीला तिथे बसवणं हे शहाणपणाचं काम असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते ते. तेव्हा आपला विषय शिष्टाईचा चालला आहे. प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये सुद्धा रावणाच्या बरोबर शिष्टाई करायला कोणाला पाठवलं होतं, अंगद. अंगद हा अति हुशार होता. म्हणून अंगदाकडे बी त्याच नजरेतून पाहिलं जातं. कारण शिष्टाई करणाऱ्या माणसाला निर्णय स्वतःचा घ्यायचा असतो तिथं, वतीने का असाना प्रभू. कारण एकदा अंगदाने घेतलेला निर्णय कोणाला बांधील राहील, प्रभू रामचंद्रांना बांधील राहील. कारण ह्यांनी तुमच्या माणसाने निर्णय घेतला आहे, तुम्ही परत नाही म्हणायला लागले, असं नाही होत ते. तर त्यांची किंमत म्हणजे शिष्टाई करणारा मनुष्य हा फार तोलामोलाचा असतो. भगवान श्रीकृष्ण तोलामोलाचे आहेत हे कळालं कोणाला, अर्जुनाला. हे कळालं त्यांना की या कौरवांची या घरा शिष्टाई धाडीला असे दातारा. शिष्टाईसाठी हे तुला आम्हीच पाठवलं ना कौरवांच्या घरी. हे दातारा हे काय दिलेलं आहे, विशेषण आहे, भगवंताचं नाव म्हणून दातारा आलेलं आहे. दातारा म्हणजेच हे भगवंता, हे दात्या भगवंता, दानशूर भगवंता, तू खरोखरच दानशूर आहेस. आणि तुला आम्ही शिष्टाई करण्यासाठी कुठं पाठवलं, कौरवांच्या घरी पाठवलं. त्यांनी वास्तविक पाहता शिष्टाई करत असताना थोडंही जरी कौरव पांडवांच्या बाजूने थोडे बोलले असते तरी युद्ध कॅन्सल केलं असतं. कारण तिथं दातारा हे पट जे टाकलं ना, तो दाता नेहमी असाच असावा लागतो, तो मिळाल्यानंतर संतुष्ट झाला पाहिजे त्याच्यात. आणि यांनी काय केलेलं होतं, त्याला पाठवून शिष्टाईला, तर त्यांनी तर समजा म्हटले असते, काय म्हटले होते ते, 5 गावं तुम्ही फक्त 5 गावं पांडवांना द्या, 5 पांडवांना 5 गावं द्या, तुमचा विषय संपला, तुमचं तुम्ही खुशाल राज्य बघा, आमचं काय म्हणणं नाही. तेव्हा म्हटला सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन देणार नाही. म्हटले मग चालेल, काहीच अडचण नाही. आता त्याच्यातलाही प्रेरक तोच आहे, कारण त्याला करून घ्यायचं होतं. याला मारायचंच होतं ना. दुर्योधनादी रणी नाशिले, हे करायचंच होतं ना. रणांगणामध्ये त्यांचा नाश करायचाच होता. म्हणून तो त्यांनी काम केलं. तर तेव्हा आईशा वाणिज्येसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही. वाणिज्येसाठी म्हणजे वाणिज्यासाठी, वाणिज्य म्हणजे व्यापार, व्यापार म्हणजेच व्यवहार. हां चांगले राजे, अगोदरचे राजे सगळे चांगलेच होऊन गेले. मग आता हाच काहीतरी डागाळल्याला जन्माला आला. तर तेव्हा शिष्टाईसाठी याला पाठवला. ऐसा वाणिज्येसाठी म्हणजे व्यापारासाठी. वाणिज्य म्हणजे व्यापार असा शब्द आहे मूळचा, आणि त्याचा वाणिज्य केला. आणि वाणिज्य या पदाचा अर्थ आहे व्यवहार. एक व्यवहार सिद्ध करण्यासाठी. जगेश्वरा, जगाचा ईश्वर, तो जगेश्वर. याला हा विश्वाचा ईश्वर. आणि कोणत्या कामासाठी पाठवला, यांचा शिष्टाईचा व्यवहार करायला. जगतच त्यांनी शिष्टाईने तयार केलेलं आहे. खरा हा विश्वच त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या विश्वाच्या ईश्वराला
एका सामान्य शिष्टाईसाठी पाठवला हे सांगायचं. सामान्य शिष्टाई, त्या शिष्टाईमध्ये काही स्वारस्य नाही, अशी शिष्टाई. पान तोडते ते. चला, त्या वाणिज्यसाठी जगेश्वरा विकला असेल. आम्ही कायसाठी विकला, याच्यासाठी विकला, अर्थात त्याला म्हणायचं आहे या व्यवहारासाठी तुला विकून टाकला, म्हणजे त्याचा वापर केला. विकणं या पदाचा अर्थ वापर करणं. म्हणजे आपण जसं विकला या पदाचा अर्थ त्याच्यासाठी तेवढ्या कामाला आला, तेवढा खर्ची घातला, तेवढा वापरला त्याचा. म्हणून असा तुझा आम्ही वापर केला, आम्हाला काही कळालं नाही, तुझा महिमा न कळणं. मूळपद काय? अजाणता विकला, अजाणता सारथी केला, युद्धामध्ये तुझा वापर केला, आणि हे अजाणताच आहे. अर्थात ही फार मोठी बुद्धी तयार झाली आता अर्जुनाकडे बरं का, कारण त्याला मी सारथी केला हा माझा दोष आहे हे कळालं. ज्या वेळेला दुर्योधन आणि दोघंजण भगवंताच्या समोर जाऊन बसले, आणि त्यावेळेला दुर्योधनाने सैन्य मागून घेतलं आणि याने त्याला मागून घेतला, आणि त्याला मागून घेण्यात मनात उद्देश होता त्याच्या, की हा देव आमच्या पक्षात राहिला म्हणजे याचा आपल्याला वापर, याला म्हणतात वापर केला, त्याला खर्ची घातला. पण मनात आहे ना याचा वापर आपल्याला असा करता येईल, म्हणजे त्याचा काही का व्हायना वापर करता आला पाहिजे. पण हा कोण आहे हे कळालं नाही. जसे लोक साधूंना लग्नात आशीर्वाद द्यायला बोलवतात, ते म्हटले यांचा वापर करून घ्या, म्हणजे त्यांचा वापर केला म्हणजे काय होईल, त्यांचा वापर केला. तर ते म्हटले संतांचा वापर आपल्या लग्नात करणं हा काय झाला, आपलं त्याच्यात काय म्हणजे त्यांना पण त्यांचं साधुत्वच आपल्या कामावरती खर्ची घातला. वास्तविक पाहता मोक्ष घ्यायला पाहिजे होता, त्यांच्याकडून मुक्ती मिळवायला पाहिजे होती, पण वापर काय करून घेतला, लग्नात आशीर्वाद आला. म्हणजे त्यांचा काय केला, एकदम सोप्या गोष्टीत वापर करून टाकला, म्हणजे त्याची किंमत ती कळाली नाही असं सांगायचं. विकलासी याच्यातच किंमत कळाली नाही वा. तर तेव्हा वाणिज्यासाठी त्याच्यात वापर होत नाही असं नाही, त्याच्यात वापर होतो, पण वापर झाल्यावरती त्याचं पुण्य नाश पावतं, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही ज्याच्यासाठी ज्याचा वापर केला की त्याचं पुण्य त्याच्यामध्ये क्षय पावलं म्हणून समजा, कारण त्याचा वापर झाला, त्याची ती किंमत वसूल झाली. तेव्हा या कौरवाच्या घरा सूक्ष्मता आहे बरं का फार, असं एवढं ढोबळमाने नाही ते. आता देवाला हे विकतात, सामान्य माणसं देवाला विकून टाकतात, संतांना विकून टाकतात, खाली विकायचं खालीच ठेवत नाहीत, सगळे मोकळे हात टाळ्या वाजवायला. तर तेव्हा ऐशा वाणिज्यासाठी जगेश्वरा विकलासी आम्ही, तू योगियांचे समाधी सुख काय आहेस, तू योग्यांचं समाधी सुख आहेस. योगी तुझं ध्यान करतात, योगी या मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, योगी या मुनिजना ध्यानी, योगी लोक मुनिजन लोक हे तुझं ध्यान करतात, समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्खू, तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख, तू योग्यांचं समाधी सुख आहे हे मी मूर्ख जाणू शकत नाही. मग आमचं सुख कशात आहे, आमचं सुख हेच आहे तुला सारथी करण्यात, कामधंदा काय असेल तुझ्याकडून तर करून घेण्यात, एवढ्यामध्ये आमचं काय आहे सुख आहे, आणि तेवढ्यावरच आम्ही खुश आहे. एवढं जर झालं तर काम झालं म्हटलं आपलं. तेव्हा म्हणून त्याचं नाव मूर्ख. अर्जुन हा स्वतःलाच काय म्हणतोय, मूर्ख असा समजतो की बा. आणि मूर्खत्व ही बुद्धी असते, शहाणेपणा ही बुद्धीचाच प्रकार आहे, आणि मूर्खपणा हाही बुद्धीचा प्रकार आहे. ज्या वेळेला अज्ञान येतं दाट असतं त्यावेळेला मूर्खपणा असतो, आणि अज्ञान गेलं की शहाणेपणा येतो.
ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यावरतीच आहेत. त्याच्यात काही वेळेला पूर्ण शहाणा, कमी शहाणा, अर्धवट शहाणा, तर असे त्याचे पर्सेंटेज वाढतात. मूर्खामध्ये सुद्धा कमी मूर्ख, अतिमूर्ख, मूर्खांचा मूर्ख, शतमूर्ख असे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. म्हणजे महामूर्ख. तर अशा प्रकारची त्याच्यामध्ये ह्या पदव्या आहेत. आणि त्याच्यामध्ये अर्जुन हा स्वतःकडे मूर्खपणा मानून घेत आहे. त्यात हा काय ती त्याच्या चित्ताचा भाव आहे, काय असेल तो. पण काय सांगावा, या देवाचं एवढा मोठा देव आणि आम्ही त्याचा वापर काय करतो, काय केला, आणि म्हणून याला सगळ्याला मिळून काय झाला, हा पश्चाताप झाला. हेही एक भाग आहे बरं का. ज्या वेळेला मनुष्याला पश्चाताप होतो त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर कृपा होत असते. कारण पश्चाताप झाला की समजून घ्यायचं तुमच्या पापाचा नाश होईल, तुमच्याकडे निर्माण झालेल्या पापाचा नाश होईल. पश्चाताप झाला, फार मोठं काम आहे बरं का पश्चाताप. काय पश्चाताप झाला बा, अजाणता माझ्याकडून असा असा अपराध झाला आणि डोळ्याला धारा लागल्या. ते म्हटले काय करावं, माझ्याकडून तर लय मोठा अपराध झाला असा. पण केव्हा असा नाही होत माणसाला, म्हणजे त्याला तसं नाही वाटत ते. तर त्याला ते आतून ज्या वेळेला स्पॉन्टेनियसली, ज्या वेळेला आतूनच ती भाव तो प्रकट होत असतो त्यावेळेला तो पश्चाताप होतो, गेरी होत नाही. म्हणजे त्याला चांगली समज होणं हे पश्चातापाला कारण, चांगली समज होणं. आणि अर्जुनाला काय झाली, आता चांगली समज तयार झाली. उपरोध जी सन्मुख तू योग्यांचे समाधी सुख, कैसा जाणेची ना मी मूर्ख. काय आम्ही काय जाणत नाही. उपरोध जी सन्मुख तुझसी करो, तुझ्याबरोबर ती काय उपरोधिकपणे मी काय केली, अनेक प्रकारे तुझा मी वेगवेगळ्या ठिकाणी उपरोधिक भाषा वापरलेली. उपरोधाने बोलणं हा भाषेमधला एक दोष सांगितलेला आहे. आटो वेगो विंदाणू आशा शंका प्रतारणू. पुढे अजून एक ववी, उपहास वर्मू, प्राणीपात ढाळू, प्राणीपात ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू. थोडंसं काहीतरी राहतं, 2 टोकं पाहून घ्या. 14व्यात देत आहे ना, 13व्यात देत नाही. आटो वेगो विंदाणू, तर त्याच्यामध्ये ती ओवी आलेली आहे. प्राणीपात ढाळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू. एक टोकरा येते काहीतरी. आशा शंका प्रतारणू. बरोबर आहे. काय काय म्हटले, नीट 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 तुमच्या त्या जातामुळं नाही उच्चार होत. त्यांना ओवी सांगा. आता बोला. हां हां, संन्यासीले अवगुणू जयाची वाचा. आणि पुढे नाही, एक 2 ओवे त्या. उपहासू विरोधवादू बळू, प्राणीताप ढाळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू. बरोबर आहे. म्हणजे पहिलं टोक आठवत नव्हतं. चला, तर त्या बरोबर आहे. तर तेव्हा ह्या सगळ्या वाणीचे अवगुण, आपल्याला वाटतं आम्ही लय सरळ बोलतो. सरळ बोलते का वाकड्यात बोलतो, हे आपल्या त्याच्यातले दोष सांगितलेले. छल, त्याच्यामध्ये ते बोलतानाच तसं बोलतो. काही माणसं असं बोलतानाच असे बोलतात ना, म्हणजे बोलतानाच एकाचे 2 अर्थ काढून त्याच्यातून 3री वाट काढतात. किंवा म्हणजे वारमाला लागल असं बोलतात, मनाला लागल त्याच्या असं. ही एक हिंसा बी सांगितली बरं का, वाणीच्या मार्फत होणारी. तर छल कपट, तर त्याच्यामधला तर तेव्हा असे सगळे आम्ही काय करत होतो, असंच तुझ्या हृदयाला लागल अशा पद्धतीची आमची भाषा होती. आणि त्या भाषेच्याद्वारे आम्ही बोलायचो तुला. पण तू सगळं सहन केलं. महत्त्वाची गोष्ट आहे ना, याने सगळं
यांच्या प्रेमापोटी सहन केलं. हां, आई का मुलाचं सहन करते? केवळ प्रेमापोटी सहन करते. फार प्रेम आहे म्हणून सहन करते. हां, त्याच्या बाहेरची लोक कुठे सहन करतात? जा तुझ्या आईकडे. हां, आईच्या पुढे तो गुन्हेगार ठरला नाही. याचं कारण ते त्याच्या प्रत्येक क्रियेला ती प्रेमाची जोड देते. त्याला जोडलं, प्रेमाकडे नेऊन जोडलं. त्यांनी काय जरी केलं तरी त्याला प्रेमाकडे नेऊन जोडलं. जगाच्या दृष्टीने तो अपराधी ठरला तरी आईच्या दृष्टीने तो पुत्र अपराधी होत नाही. याचं कारण तिने प्रेमाने हे केलेलं असतं. आणि अर्जुनाच्या बाबतीतही तसंच झालं. पण अर्जुनाला हे कळालं की देवाच्यावरती आमच्याकडून काय काय अपराध झाले, आणि त्याच्यामुळे अर्जुनाने हा पश्चाताप करणारा हा श्लोक आलता पुढे. तू योगियाचे समाधी सुख कैसा जाणेचे नामी मूर्ख, उपरोधीची सन्मुख तुझसी करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज